अकोट तेल्लारा तालुक्यातली सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, राजकीय शासकीय सामाजिक दृष्ट्या असलेले सर्व लोकांनी आज बैठकला येऊन हजेरी दिली आणि सोमवार येणाऱ्या 14 तारखेला होणाऱ्या आक्रोश मोर्चा निमित्त संपूर्ण आयोजन करण्यात आलं, त्याची आखणी करण्यात आली, नियोजन करण्यात आलं। यापुढे सर्व आदिवासीच्या कच्चू बच्चू आणि बाई माणूस सर्वांना, म्हातारा कुतारा सर्वांना जाहीर आवाहन करण्यात येते की हे आदिवासीच्या अस्तित्वाची लढाई आहे, आदिवासी हक्काची लढाई आहे, आपल्या आरक्षणाची लढाई आहे। यासाठी घरात न बसता गलीवर येऊन मेलेलं बरं। अरे दुसऱ्याच्या जातीच्या खाली पाळण्यात राहिल्यापेक्षा आपल्या आदिवासीच्या मांडीले मांडी लावून सर्व लोकांनी येणाऱ्या 14 तारखेला होणाऱ्या आदिवासी आक्रोश मोर्चांनी, महामोर्चांनी सहभाग घ्या। हर तो मनुष्य जो पहाडाच्या कान्या कोपऱ्यांनी, जाल जंगल कोण्याही कोण्या कोपऱ्यात असेल, अकोट तालुका अकोला जिल्ह्यातील कोण्याही भागातला मनुष्य असेल, तो आदिवासी या नात्यानं, आदिवासी या रक्ताखाली, या झेंड्याखाली त्यानं अकोटला येऊन आपल्या मोर्चांनी सहभाग घ्यावा आणि तन मन धनानं हा मोर्चा आपल्या अस्तित्वाच्या येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या लेकरांसाठी, येणाऱ्या भविष्यांसाठी, आपल्या लेकराच्या हक्कावर कोणी, आपल्या भाकरीवर कोणी नजर ठेवत असेल तर हा आदिवासी रात दिवस एक करून त्याचा प्रतिरोध करणार। आणि जास्तीच काही शासनाने या इतर कोण्याही राजकीय पक्षांनी या कोण्याही पद्धतीनं कधी काही करण्याचा प्रयत्न केला, या आमच्या आरक्षणाला कोणी धक्का लावला, या आरक्षणाच्या अनुषंगाने आदिवासींच्या आक्रोशाच्या समोर त्या संपूर्ण जनजमातीपासून तर येणाऱ्या शासकीय संपूर्ण मालमत्तेपर्यंत त्यांना घातक असे परिणाम भोगावे लागतील, याची शासनानेही याची नोंद घ्यावी। आम्हाला कोण्याही समाजाचा विरोध नाही, पण आमच्या 47 जातीमधील कोण्याही समाजातल्या किंवा आमच्या जातीच्या आरक्षणातला एक कणभर बी, एक अंश बी आम्ही कोण्याच जातीला देऊ इच्छित नाही, याची नोंद घ्यावी। अरे येणाऱ्या 14 तारखेला होणाऱ्या मोर्चांनी हर त्या आदिवासींनी, हर त्या बाईंनी आपल्या काकीत घेऊन आपल्या सडकीवर येण्यासाठी, आज तुझं लेकरू लहान आहे, उद्या ते जेव्हा गोरगरिबाच्या लढाई उभं राहीन, आरक्षणाच्या लढाईत जाईन, तेव्हा त्याला काही आरक्षण भेटणार नाही। या आरक्षणाच्या लढाईसाठी संपूर्ण अकोट तेल्लारा याच्या सामाजिक संघटना, कोरकू समाज असो, भिल समाज, राजगोंड, प्रधान, चाकणकार, हर संघटनेचे संपूर्ण कोरकू समाजाचे संपूर्ण नेतृत्व करणारे लोक आणि हर समाजातला एकूण एक बाल बच्चा या मोर्चात सहभागी व्हा अशी मी जाहीर आवाहन करतो। अरे आपला नाही तर आपल्या जातीच्या स्वाभिमानासाठी, अरे तुमच्या अस्तित्वासाठी, तुमच्या रक्तासाठी या मोर्चांनी तुम्ही सहभागी व्हा अशी मी त्यांना जाहीर आवाहन करतो। आणि एवढे बोलून माझे 2 शब्द बोलतो। जय आदिवासी, जय बिरसा। गुलगुलान जारी रहेगा, जारी रहेगा, जारी रहेगा। गुलगुलान जारी रहेगा, जारी रहेगा, जारी रहेगा। आरक्षणाचा हक्काचा नाही कुणाचा बापाचा, आरक्षणाचा हक्काचा नाही कुणाचा बापाचा। कट कट।